अरे साला, आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, फ्रिज है, एसी है, तुम्हारे पास क्या है? आई करेक्ट. 3:30चा आजचा खेळ रंगणार आहे पुण्यातील कोथरूड मधील मौर्य गार्डन सोसायटी मध्ये. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला. 3:30. मौर्य गार्डन सोसायटी बद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत या सोसायटीचे सदस्य साष्टे काका यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार काका, या सोसायटी बद्दल थोडंसं सांगा. आमची सोसायटी अतिशय चांगली आहे. 8 बिल्डिंग्स आहेत, 192 फ्लॅट्स आहेत इथे टोटली. बर. आणि सगळी सुशिक्षित लोक आहेत, एकमेकाला मदत करणारे लोक आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. आणि कार्यक्रमाची तिथे गणपती उत्सव होतो, दहीहंडी होतो, असे बरेच कार्यक्रम तिथे सर्रास चालू असतात आमच्या सोसायटीमध्ये. पण मग उत्सव मध्ये कोणकोणते होतात? मोस्टली सगळ्यात उत्साहात होतो दहीहंडी आणि गणपती खूप जोरात. हो, जोरात. मग सगळेजण दहीहंडीला सहभागी होतात? सगळे होतात. महिला वर्ग पण असतो? हो, सगळे असतात. हा. आणि दहीहंडी कोण फोडतं? आमच्याकडे गोपाळ आहेत ना. सगळे गोपाळ आहेत का? सगळे गोपाळ. मग जोरात म्हणा 3:30. आपण आपल्या खेळाला सुरुवात करतोय, पण सुरुवात करण्यापूर्वी वाटूया टोकन्स. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता निवडूया 3 स्पर्धक आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड साठी. आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझे 3 मित्र आहेत. 3 इडियट्स. मला एक एक लवकर टोकन काढून द्या. डोळे मिटायचे, मिक्स करून द्यायचं पटकन. 1, 2 आणि 3. पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 81. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 60. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. खरं तर मौर्य गार्डन मधील सगळ्या सदस्यांना उत्सुकता आहे की आज अंदाजे किती मध्ये कुठलं प्रॉडक्ट असणार आहे, पण त्याकडे आपण वळणार आहोत. अगोदर मारूयात गप्पा. नमस्कार. आपलं नाव? आरती मारणे. मारणे वहिनी, आपण काय करता? गृहिणी. गृहिणीच आहात. घरी कोण कोण असतं? सासू सासरे आणि आम्ही दोघे. आम्ही दोघे. बर. पुण्यामध्ये तुम्ही मूळच्याच पुण्याच्या आहात का? नाही, कुडजे गाव म्हणून. कुडजे गाव जवळ आहे पुण्यापासून. पुण्यापासून जवळ. मग पुण्याला शिक्षणासाठी वगैरे काही संबंध होता? शिवणे वगैरे. बर. मग पुण्याचा जरा अनुभव सांगा ना, की बरेच जण म्हणतात की पुणेकर हे कुठेही ओळखून येतात लगेच. का हो असं? भाषा, स्पष्ट भाषा बोलणे. स्पष्ट भाषा. मग तुम्ही पुणेकर आहात? हो. म्हणजे नंदांच्या बाबतीत स्पष्ट पुणेकर आहात? हो हो, बोलण्यात या. बघूया पुढचे स्पर्धक किती पुणेकर आहेत ते. नमस्कार. आपलं नाव? भारती प्रदीप देशपांडे. देशपांडे वंशी, आपण काय करता? गृहिणीच असते. गृहिणीच आहात. मग घरी कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि 2 मुलं. 2 मुलं. काय करतात? हा मुलगा मोठा BSc झालाय आणि हा मुलगा BSc झालाय. हा मुलगा? हा. काय मी काही बोलणारच नाही. हा 3:30 अशा शक्यता होऊ शकतात इथे. सांगा. हा BSc झाला आणि मुलगीने 12वी झाली तिची. बर. मग विषय कुठले त्यांचे? विषय म्हणजे ह्याने केमिस्ट्री ठेवलेला आहे. बरोबर. आणि ते आता FY ला ऍडमिशन घेणार आहे. हा. मी मगाशी ते पुणेकरांबद्दल बोलत होतो. तुम्ही मूळ पुणेकरच का? पुणेकर नाही, आमचं फलटण गाव आहे. बर. पण मग पुणेकरांचे गुण आलेत का अंगात आता? नाही. मग कुठेतरी असा अनुभवाला आला असेल ना? अनुभवाला असं येतं, पण आमच्यात तो गुण आलेला नाही. अजून आलेला नाहीये. म्हणजे येईल आता? नाही येणार. पण मग पुणेकर व्हायसाठी परीक्षा असतात माहिती तुम्हाला? त्या परीक्षा द्याव्या लागतात. त्याचा अभ्यास आता तुम्ही करायला लागा आणि मग परीक्षा द्या आणि आता तुम्ही पुणेकर होऊ शकता. ठीक आहे. नमस्कार. तुझं नाव? मयूर देशपांडे. मयूर, तू काय करतोस? मी आता TYBSC ची एक्झाम दिलेली आहे. हा. रिझल्ट पण लागलेला आहे. आता MSc ला ऍडमिशन घेणार. MSc ला ऍडमिशन घेणार आहेस? काय एम डोक्यात? एम म्हणजे माझं जास्त शिक्षण घेऊन असं जॉब चांगला करायचा. जॉब चांगला करायचा असं डोक्यात आहे. पण समजा जर लाईट गेलेली असली घरात तर तू काय करशील? पहिल्यांदा मी MSCB वाल्यांना फोन करेल. हा. नाही आले तर मग पेपरातच लेख देणार ना. पेपरात लेख देणार? म्हणलं नव्हतं. हे पुणेकरांची गुणवैशिष्ट्य तो. काय लेख म्हणजे कुठल्या मथळ्याखाली देणार ते आम्हाला कळलं वाचकांचा पत्रव्यवहारामध्ये. पण फोनवर काय बोलशील तू त्यांना? फोनवर म्हणजे का बरं आमच्या एरियात सारखी लाईट जाते म्हणून असं. परी एक्झाम चालू आहे, लाईट जाते, अभ्यास करायला मिळत नाही असं. शक्यतो पुणे नशीबवाने की जास्त पुण्यात लाईट जात नाही. लाईट जात नाही. पण मग आजच्या तुला क्रिकेटचं वगैरे वेळ आहे? हो, भयंकर खूप. हो. आणि एक मॅच चाललेली असते सुंदर आणि अशा वेळेस एकदम लाईट जाते, मग काय रिॲक्शन असते MSCB वाल्यांवर?
मग आपण त्यांना शिव्याच घालतो. याला म्हणतात पुणेरी टोला. याच्याकडे आपण वळणार आहोत, पण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या राऊंडला. अंदाजे कितीला या राऊंड मध्ये आम्ही एक वस्तू तुमच्यासमोर ठेवणार आहोत, त्याची तुम्हाला किंमत सांगायची आहे. पण आता पूर्वीसारखी तुम्हाला नुसती किंमत सांगता येणार नाही, तर मी तुम्हाला काही आकडे देणार आहे. त्या आकड्यांमध्येच त्या वस्तूची किंमत दडलेली असेल. तुम्हाला अचूक किंमत अरेंज करायची आहे आणि सांगायची आहे. जर तुम्ही अचूक सांगितली तर ती वस्तू तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण पहिल्यांदा कोण ही किंमत ठरवणार यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. आज सर्वात पहिल्यांदा नशिबाचे फासे आजमावणार आहेत मारणे वहिनी. मारणे वहिनींना मिळाले 2 अंक. देशपांडे मावशी, देशपांडे मावशींना मिळाले 6 अंक. अभिनंदन. आणि आता मयूर, मयूरलाही मिळाले 2 अंक. अभिनंदन. मयूर आणि मारणे वहिनींमध्ये टाय झालाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. वहिनी, वहिनींना पुन्हा मिळाले 2 अंक. मयूर, मयूरला मिळाला 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील देशपांडे मावशी, त्यानंतर मारणे वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावेल आपला मयूर. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे रिचार्जेबल लॅम्प. हा लॅम्प सर्व बाजूने प्रकाश देतो, ज्यामुळे याचा वापर स्वयंपाकघरात, वाचनास किंवा मुलांना अभ्यास करण्यास होऊ शकतो. शिवाय याचं वजनही कमी आहे, जेणेकरून तुम्ही हा लॅम्प कुठेही घेऊन जाऊ शकता. शिवाय हा लॅम्प एकदा चार्ज केल्यावर किमान 4 ते 5 तास सहज चालतो. या रिचार्जेबल लॅम्पची पहिल्यांदा किंमत सांगतायत देशपांडे मावशी. मावशी, हे घ्या 4 आकडे आणि याची किंमत ठरवा. 1245 रुपये अशी तुम्हाला किंमत वाटते. पाठीमागे काय अंदाज आहे? 1245, 2145, इकडे 1524, 1425. मावशी तुमचा अंदाज? हे एवढं आता सांगितलं. 1245. एक जरी आकडा चुकला तरी वस्तू हातातून जाईल. नाही, फिक्स. याच किमतीवर ठाम आहात? फिक्स करायची ही किंमत? हो. चला तर मग ही किंमत लिहून टाकूयात. आता या रिचार्जेबल लॅम्पची किंमत ठरवणार आहेत मारणे वहिनी. त्यांनी जी सांगितलेली किंमत आहे ती तुम्हाला ठरवता येणार नाही. 1254. 1254. बदलायची आहे किंमत? नाही. कमी वाटतेय? 60 वगैरे 65 नाही सांगता येणार. नाही ना. आता या 4 आकड्यांमध्येच आपल्याला करायचा खेळ सगळा. $1425. 1425. ठाम आहे या मतावर? एकदम हो हो. फिक्स करायची ही किंमत? चला तर मग ही किंमत लिहून टाकूया. आणि आता सर्वात शेवटी किंमत सांगणार आहे आपला मयूर भाऊ. मयूर भाऊ, हे घ्या आकडे. $1452. 1452 फिक्स आहे या किमतीवर? असं वाटतंय या प्रॉडक्टची जास्त किंमत असेल? नाही. फिक्स करायची ही किंमत? हो. चला तर मग ही किंमत फिक्स करून टाकूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिचार्जेबल लॅम्पची किंमत सांगितलेली आहे. देशपांडे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1245 रुपये. मारणे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1425 रुपये. तर मयूर भाऊंनी सांगितलेली किंमत आहे 1452 रुपये. पाहूयात या रिचार्जेबल लॅम्पची खरी किंमत किती येते. टेन्शन आलंय? वाटते थोडी भीती? भीती वाटणारच. बघूयात या लॅम्पची खरी किंमत किती आहे. आणि या लॅम्पची खरी किंमत आहे 1245 रुपये. ही अचूक किंमत सांगितली होती देशपांडे मावशींनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन मावशी, तुम्हाला लॅम्प मिळालाय. आता काय पुणेरी स्टाईल मध्ये निषेध नोंदवणार? नाही. का? लॅम्प नव्हता त्यावेळेस निषेध नोंदवत नव्हता, आता मिळालाय तर नोंदवली पाहिजे ना. तशी काही गरज वाटणार नाही. अभिनंदन मावशी.